नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आतापर्यंत तुम्ही चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा, लाईक करा। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, जिल्हा न्यायालय प्रक्रिया 2024 लिपिक शिपाई सराव प्रश्नपत्रिका येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आहे? खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, जरा। जरा हा शब्द पुल्लिंग आहे। मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर किती येतात असेल तर नक्की कमेंट करा। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा। खालील वाक्यातील सहकर्मक क्रियापद ओळखा। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, रमेश दूध पितो हे वाक्य सकर्मक क्रियापद आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, लोटांगण घालणे म्हणजे काय? लोटांगण घालणे म्हणजे ऑप्शन आहे मित्रांनो, शरण जाणे। नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, मुख्य प्रकार 6 आहे मित्रांनो सर्वनामाचे। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू डेव्हिड वॉर्न हे वन डे क्रिकेटमधून निवृत्त झालेली आहे? कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू डेव्हिड वॉर्न हे वन डे क्रिकेटमधून निवृत्ती झालेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, ऑस्ट्रेलिया या टीममधून। नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यातील पहिला स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती कोणत्या नगरपरिषद केली आहे? राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती कोणत्या नगरपरिषदेने केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए। नेक्स्ट प्रश्न आहे, केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यात वाहन चालकाकडून अपघात झाल्यास किती वर्षाची शिक्षेची तरतूद आहे? केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यात वाहन सरकाराकडून अपघातात झाल्यास किती वर्षाचा शिक्षेची तरतूद आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 10 वर्षाची शिक्षा तरतूद केलेली आहे शिक्षा। नेक्स्ट प्रश्न आहे, दामोदर खोरे विकास महामंडळ अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, एस सुरेशकुमार यांची दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कशाची सक्ती केलेली आहे? मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कशाची सक्ती केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, आधार कार्डची। नेक्स्ट प्रश्न आहे, वित्त, बांधकाम, आरोग्य व शिक्षण या 4 समितीची सभापती कोण असतात? वित्त, बांधकाम, आरोग्य व शिक्षण या 4 समितीचे सभापती कोण असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष। वित्त, बांधकाम, आरोग्य आणि शिक्षण या 4 समितीचे सभापती हे उपसभासद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असतात। नेक्स्ट प्रश्न आहे, ग्रामपंचायत ही ग्रामीण प्रशासनातील कोणत्या पातळीवरची संस्था आहे? ग्रामपंचायत ही ग्रामीण प्रशासनातील कोणत्या पातळीवरची संस्था आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, कनिष्ठ। नेक्स्ट प्रश्न आहे, 3001 ते 4500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? 3001 ते 4500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 13 संख्याची सदस्य असते। नेक्स्ट प्रश्न आहे, ग्रामपंचायत व सहकारी संस्था यामधील महत्त्वाचा दुवा कोण असतो? ग्रामपंचायत व सहकारी संस्था यामधील महत्त्वाचा दुवा कोण असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, ग्रामसेवक हा असतो। नेक्स्ट प्रश्न आहे, वसंतराव नाईक समिती कोणत्या दिवशी नेमली गेलेली आहे? वसंतराव नाईक समिती कोणत्या दिवशी नेमली गेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 1 मे 1960 मध्ये वसंतराव नाईक समिती
नेमण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहे? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, संभाजीनगरमध्ये. महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये अजिंठा वेरूळ लेणी स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन टी, होजिरी यासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सह्याद्री पर्वतास टिंबटिंब असेही म्हणतात. सह्याद्री पर्वतास टिंबटिंब असेही म्हणतात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वात लहान ग्रह कोणता? सर्वात लहान ग्रह कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, बुध हा सर्वात लहान ग्रह आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर टिंबटिंब आहे. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर टिंबटिंब हे आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर हे धूपखड आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, वसईचा तह कोणास झाला? वसईचा तह कोणास झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इसवी सन 1875 टिंबटिंब यांनी इंडियन लीगची स्थापना केलेली आहे. इसवी सन 1875 टिंबटिंब यांनी इंडियन लीगची स्थापना केलेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, आनंद मोहन बोस यांनी इंडियन लीगची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, महात्मा गांधी यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी दिलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे याकरता हैदराबाद प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, स्वामी रामानंद तीर्थ यांनी हे आंदोलन सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1857च्या उठावानंतर कोणत्या दिवशी भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे? 1857च्या उठावानंतर कोणत्या दिवशी भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 1 नोव्हेंबर 1858 नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखला जातो. भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखला जातो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, लॉर्ड मेयो यांना भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, इन्सुलिन. नेक्स्ट प्रश्न आहे, शरीरातील एकूण पेशीच्या प्रकाराची संख्या किती? शरीरातील एकूण पेशीच्या प्रकाराची संख्या किती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 639. नेक्स्ट प्रश्न आहे, वातावरणातील सर्वाधिक प्रमाण असलेले वायू कोणता? वातावरणातील सर्वाधिक प्रमाण असलेला वायू कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, नायट्रोजन. वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू हा नायट्रोजन आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान हे ऑप्शन डी, 37 सेल्सिअस डिग्री इतके असतात. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान हे 37 डिग्री सेल्सिअस असतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी. नेक्स्ट प्रश्न आहे, मानवी चेहऱ्यात हाडांची संख्या किती असते? मानवी चेहऱ्यात हाडांची संख्या किती असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी,
14. मानवी शरीरात हाडाची संख्या ही 14 असते.